छान मस्त संध्याकाळची झोप झाली आणि बाबांना मिस करायची वेळ झाली. तर मग सर्व आम्ही उठलो आणि बाबांना मिस करायला लागलो. मिस यू बाबा. त्यानंतर परी माझ्याकडे आली तिच्या बाळाला घेऊन आणि मला बोलते, आई हे बघ ना ग, माझं बेबीला भूक लागली आहे आणि त्याला काहीतरी खायला दे. तर मी तिला घेतलं आणि तिला विचारलं, तुला भूक लागली आहे का? मग मी परीला बोलले, आधी असं करायचं श्रू, बाळाला पहिला ब्रश करायचं आणि नंतर आंघोळ घालायचं. ती बोलली, आई ठीक आहे चालेल, मी आंघोळ घालते आणि नंतर तिला जेवायला देते. म्हटलं ठीक आहे चालेल. मग ती बोलते मला की आई मी तिचे कपडे काढते. म्हटलं ठीक आहे तू कपडे काढ आणि मस्त तिला छान छान नाव घालू. म्हणजे लहान मुलांचं पण कसं असतं बघा ना, की आपण जसं त्यांना करतो तसंच ते सेम बाहुलीला करतात. आणि इकडे श्रूची पुन्हा काहीतरी मस्करी सुरू झाली. जॉनी जॉनी येते पापा. eating sugar, नो पापा. telling lies, नो पापा. open your mouth, नो पापा. ha ha ha. हा हा हा. बाबा अमेरिकेला गेल्यापासून मुलांना बाहेरचं काहीच खायला भेटत नव्हतं आणि मीही बाहेर कधी मुलांना घेऊन जात नाही. तर म्हटलं चला आज मी घरीच काहीतरी बनवून मुलांना खायला घालते आणि तेही हेल्दीच. तर मग मी ठरवलं की चला आता आपण ना गव्हाच्या पिठाचा पिझ्झा बनवूया. तर मी इथे गव्हाच्या पिठाचा पिझ्झा बनवला आणि मुलांना तो खूप जास्त आवडला आणि मुलं बोलत होते, आई खूप छान झाला, खूप टेस्टी आहे. आणि बाबांचा जेव्हा व्हिडिओ कॉल आला त्यावेळेस तर बाबांना उड्या मारून मुलं सांगत होती की आईने आज आमच्यासाठी पिझ्झा बनवला आणि तो खूप जास्त यमी यमी होता. तर बाबांनाही छान वाटलं. बाबा मला बोलले की बाहेर घेऊन जात जा. म्हटलं नको, घरातच मी छान बनवते आणि त्यांना खाऊ घालते.